बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या संदर्भातली खूप वेगवेगळी मतांतर आहेत. आता चाललेल्या बातम्यांच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. या निवडणुकीकडे आम्ही एकूणच लोकशाहीच्या नजरेने ही निवडणूक पाहतोय. लोकशाही टिकली पाहिजे, लोकशाही जगली पाहिजे. बारामती लोकसभेच्या संदर्भामध्ये किंवा बारामती विधानसभेच्या संदर्भामध्ये काँग्रेस पक्षाने कायम ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाची अशाच प्रकारे एका भूमिकेतून इकडे आमचा पाठिंबा जाहीर केला होता. आता ही पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सन्माननीय खासदार सौ सुप्रियाताई सुळे यांनी त्यांचा पक्ष ही निवडणूक लढवणार नाही आणि उमेदवार देणार नाही अशा प्रकारची घोषणा केल्यानंतरच काँग्रेस पक्षाने इथं आम्ही उमेदवार देऊ किंवा निवडणूक लढू अशा प्रकारची घोषणा केलेली आहे. त्याच्यामुळे कुठल्या प्रकारे काँग्रेस पक्षाने परस्पर घुसखोरी केलेली नाही. या संदर्भामध्ये निवडणूक प्रक्रिया लोकशाही ही जिवंत राहावी, टिकावी अशीच काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. अर्थात या संदर्भामध्ये स्थानिक कार्यकर्त्यांचा निवडणूक लढवण्याच्या संदर्भातला काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा रेटा खूप मोठा आहे. त्यांच्या भूमिका त्याचबरोबर प्रदेश स्तरावरच्या सगळ्या नेत्यांच्या भूमिका ह्या केंद्र पातळीवर पोहोचून केंद्र स्तरावरून येणाऱ्या 2 दिवसांमध्ये निश्चित निर्णय होईल आणि त्या प्रकारे काँग्रेस पक्ष हा उमेदवारीच्या संदर्भामध्ये योग्य ते निर्णय नक्की घेईल. ही भूमिका काँग्रेस पक्षाची स्पष्ट आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.